ईडीच्या दारातील नेते भाजप परिवारात। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। इतर राजकीय पक्षांना कमकुवत करण्यासाठी आणि पक्षांना थेट सत्तेत सहभागी करण्यासाठी भाजपकडून ईडीचा जो वापर झाला, त्यामुळे प्रस्थापित नेते भाजपच्या परिवारात सहभागी झाले आहेत। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने दिलेली राजकीय ताकद ही केवळ भाजपच्या फायद्यासाठी आहे। या राजकीय उलटापालथीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे राजकीय किती आणि कसे नुकसान होणार हे चित्र येणारा काळ सांगू शकेल। भाजपने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फोडले। जे नेते ईडीच्या दारापर्यंत पोहोचले होते त्या नेत्यांना भाजपने कधी शिंदे गटात तर कधी अजित पवार गटात समाविष्ट करून ईडीची सहानुभूती मिळवून दिली। अजित पवार गटात ईडीच्या उंबरठ्यावर असलेल्या काही नेत्यांचा आपण तपशील पाहू। अजित पवार सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अवैध रीतीने खरेदी करणे आणि मनी लॉन्ड्रिंग अशा आरोपांवरून ईडीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्याशी संबंधित जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी कंपनीची सुमारे 65 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती। छगन भुजबळ 2005 मध्ये कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या विकासकाची नेमणूक केल्याचा ठपका महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला होता। त्यानंतर PMLA अंतर्गत या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली होती। प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना 2008-9च्या काळात परदेशी विमान कंपन्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दीपक तलवार यांच्याशी संपर्कात होते। आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग दीपक तलवारने 3 आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना मिळवून दिले। त्याबद्दल दीपक तलवार यांना 272 कोटी रुपये मिळाले। यामुळे एअर इंडियाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते। हे सर्व व्यवहार प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांच्या काळात झाल्याचा आरोप ईडीने लावला होता। तसेच प्रफुल्ल पटेल यांचे गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने ही कारवाई केली होती। सुनील तटकरे यांनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावे तब्बल 51 बोगस कंपन्या स्थापन करून बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता। तसेच या कंपन्यांद्वारे पैशाची अफरातफरही केल्याचा आरोप केला होता। हसन मुश्रीफ यांच्यावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता। ईडीने कोर्टात या प्रकरणी अनेक मोठे दावे केले होते। हसन मुश्रीफ यांनी लोकवर्गणीच्या नावातून कारखान्यात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला होता। ज्या शिवसेनेचे सहकार्य घेऊन भाजप सत्तेपर्यंत पोहोचली त्या शिवसेनेला संपवण्याचे भाजपने कट कारस्थान केले। ती भाजप आता पुढे सत्तेच्या समीकरणासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय मूल्यांकन कमी झाल्यानंतर सोबत ठेवेल का, हा मोठा प्रश्न आहे। एकूणच ईडीच्या उंबरठ्यावर असलेले एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राजकीय भविष्याबाबत आता प्रचंड चिंता व्यक्त होत आहे। कारण अजित पवार आणि शिंदे गटात जे नेते आले आहेत ते केवळ सत्तेतल्या पदासाठी आले आहेत। ज्यांना आमदार व्हायचे आहे, ज्यांना खासदार व्हायचे आहे, शिवाय ज्यांना आपल्या भानगडी लपवायच्या आहेत अशांचीच गर्दी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षात भाजपने उभी केलेली आहे। त्यामुळे मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी संपवण्याचा भाजपचा पार्ट 2 चा कार्यक्रम ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे राजकीय भविष्य अडचणीत येईल। ईडीच्या दारातील शिंदे गटातील जे नेते आता भाजपच्या परिवारात आहेत त्यांचा तपशील पाहूयात। प्रताप सरनाईक कथित NSCL घोटाळ्या प्रकरणी ईडीच्या रडारवर होते। त्यांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती। NSCL प्रकरणातील आस्था ग्रुपने 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग मध्ये ट्रान्सफर केले होते। यातील 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्राइजेस आणि विहंग इन्फ्रा या कंपन्यांना देण्यात आले होते असं ईडीचं म्हणणं आहे। या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक यांच्या नियंत्रणात होत्या। आनंदराव अडसूळ शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले। सिटी सहकारी बँकेचे जवळपास 9000 खातेधारक होते। त्या खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले। त्यात अडसूळ यांनी 20% कमिशन घेतले। यामध्ये जवळपास 980 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांच्यावर आहे। मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी झाली नाही असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता। अर्जुन खोतकर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीकडून जालना सहकारी साखर कारखान्याबाबत कारवाई करण्यात आली।
खोतकर यांची मालमत्ता असलेली जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, एक रेसिडेन्शियल प्लॅन्ट, एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर अशी तब्बल 78 कोटी 38 लाखाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2019 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने हा तपास सुरू होता. त्याचवेळी ईडीनेही या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर तपासादरम्यान यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचं आढळून आलं. यशवंत जाधव. शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक यशवंत जाधव यांच्या कुटुंबांच्या मालकीच्या दुबईतील कंपनीची ईडीने चौकशी सुरू केली. संबंधित कंपनी जाधव कुटुंबियांनी 2018 साली स्थापन केली होती. ही कंपनी स्थापन करताना FEMA कायद्याच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. यशवंत जाधव यांनी स्थापन केलेल्या कंपनीच्या खात्यात कोरोनाच्या काळात 5 कोटी रुपये जमा करण्यात आले होते. यातील अर्धी रक्कम रोख स्वरूपात जमा करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने जाधव आणि त्यांच्या 2 मुलांना समन्स पाठवले होते. ईडीच्या समन्सकडे यशवंत जाधव यांनी पाठ फिरवली, पण त्यांच्या एका मुलाने ईडीकडे जाब नोंदवला. यामिनी जाधव. शिवसेना आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधवही आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. काही महिन्यांपूर्वी आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत यामिनी जाधव यांच्या 40 प्रॉपर्टी जप्त करण्यात आल्या होत्या. यानंतर ईडीने जाधव यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी नोटीस बजावली. भावना गवळी. भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोव्हेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल केले होते. या कथित गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान हे ईडीच्या अटकेत आहेत. त्यांची 3.5 कोटी रुपयाची मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली. ईडीच्या दाव्यानुसार महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टला कंपनीत बदलण्याचं षडयंत्र विचारपूर्वक रचलं असून ट्रस्टमधून पैशांची अफरातफर करण्यासाठी हे करण्यात आल्याचं ईडीचं म्हणणं आहे. रवींद्र वायकर. मुंबई महापालिकेच्या जमिनीचा गैरवापर करून तिथे क्लब व हॉटेल उभारल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे. जोगेश्वरी येथील भूखंडावर क्रीडाविषयक उपक्रम राबवण्याचा करार रवींद्र वायकर यांनी मुंबई महापालिकेसोबत केला होता. मात्र वायकर यांनी तिथे हॉटेल उभारल्यामुळे महापालिकेचे 500 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे. त्याच आधारावर ईडीने रवींद्र वायकर यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, राज लालचंदानी, प्रीतपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या रवींद्र वायकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत. रवींद्र वायकर यांच्या मागे ईडीचा ससेमिरा होता आणि वायकरांनी तो ससेमिरा थांबवण्यासाठी विकास कामे होत नाहीत असं सांगून शिंदे गटात प्रवेश केला आहे. ईडीला थांबवण्यासाठी राजकीय पक्ष बदलण्याचं सत्र सुरू झालं आहे. परंतु ईडी राजकीय भविष्य शेवटी अडचणीत आणणार हे सत्य आहे. त्यामुळे ईडीच्या उंबरठ्यावरील राजकीय नेत्यांचं उद्या राजकारणात काय भविष्य ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.